झुग्गी बस्तियों का बायोमेट्रिक सर्वे फिर से शुरू करने की मांग को लेकर शिवसेना जिला अध्यक्ष विजय चौगुले ने आमरण अनशन शुरू किया है। चौगुले सर्वेक्षण शुरू होने तक अनशन पर बैठने की भूमिका में हैं। झुग्गी निवासियों के न्याय अधिकार के लिए शिवसेना जिला अध्यक्ष विजय चौगुले आमरण अनशन पर हैं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दीघा स्लम के SRA सर्वेक्षण को मंजूरी दी थी, लेकिन स्थानीय बीजेपी विधायक गणेश नाइक ने सर्वेक्षण को रोकने के लिए राजनीतिक दबाव का इस्तेमाल किया और हजारों झुग्गीवासियों के सपनों को नष्ट कर दिया। विजय चौगुले ने प्रतिक्रिया दी कि जब तक बस्ती का बायोमेट्रिक सर्वेक्षण फिर से शुरू नहीं किया जाता, तब तक वे अपनी भूख हड़ताल खत्म नहीं करेंगे। माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी बायोमेट्रिक सर्वे चालू केला होता SRAच्या माध्यमातून, पण या इथल्या आमदारांनी एक स्वार्थापोटी हा आमचा SRAचा बायोमेट्रिक सर्वे थांबवला गेला प्रेशर टॅग यूज करून। म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये बायोमेट्रिक सर्वे चालू करून लोकांना SRAच्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे, आमरण उपोषणाला बसलो। मागणी पूर्ण व्हायला सर्वे चालू झालेला आहे, लोकांचा सर्वे झाला आहे। माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15% लोकांचा सर्वे सुद्धा झाला होता, पण यांनी येऊन प्रेशर टॅग, आमदारांनी गणेश नाईकांनी येऊन प्रेशर टॅग यूज करून हा सर्वे थांबवलाय। तो गणेश नाईकाची आजची परिस्थिती अशी आहे, धरलं तर चावतेने सोडलं तर पळते। त्याच्यामुळे काही लोकांनी घाबरून तो SRA थांबवला, पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा SRA मिळवून देण्यासाठीच आम्ही आमरण उपोषणाला बसलो।